महाराष्ट्रात धनगड आणि धनगरबाबत सोशल मीडिया असेल खूप उलटसुलट चर्चा आहे। पण सगळ्या आदिवासींना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हे सरकार, महाराष्ट्रातील सरकार जे शिंदे सरकार आहे, हे सरकार लोकसभेनंतर बावताळलं आहे। या राज्यामध्ये आपली सत्ता जाणार हे त्यांना कळायला लागलंय, म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली, सगळ्या आणण्याचा प्रयत्न करतायत। तरी सुद्धा आदिवासींमधलं धनगरांना एक प्रकारचं राजकारणात असं दाखवतायत की तुमच्यासाठी आम्ही राखीव जागा ठेवणार आणि मग धनगड आणि धनगर एकच आहे म्हणून शासन निर्णय म्हणजे GR काढणार, त्यासाठी समिती नेमतो। हे खरं तर धनगरांनाही फसवण्याचं काम आहे। हायकोर्टाने नुकत्याच काही महिन्यापूर्वी दिलेला निकाल आणि सुप्रीम कोर्टात त्याचं अपील आहे, अपीलला गेलेत। पण अनेक वेळा सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने निकाल काय द्यायचं ते दिलेत। मी त्याच्यात फार खोलात जाणार नाही, परंतु निश्चितपणे कोर्टाचं काम कोर्ट करतंय। सन्माननीय कोर्टाने जे काय निकाल द्यायचे देतील, पण सरकारला खरं तर लाज वाटली पाहिजे। आदिवासींना काय कुठे खेळवायचं, अजून धनगरांनाही कुठे खेळवायचं आणि मताच्या राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे। आणि निश्चितपणे ह्या प्रश्नासाठी सत्ताधारी पक्षामधले जे काही मंत्री आहेत, विजयकुमार गावितांसारखे मंत्री असतील, जे काय आदिवासी मंत्री आहेत ते मंत्री आणि आमदार सत्ताधारी पक्षातल्या त्या आमदारांनी स्पष्टपणे सरकारवर दबाव आणला पाहिजे। आमच्या पाडवीसारखा आदिवासींचा फार अगदी कैवारी असं दाखवतो, परंतु आता सरकारने जेव्हा निर्णय घ्यायचं ठरवलं तेव्हा एकही शब्द इथे पुढे येत नाही आणि सगळ्या आदिवासी आमदारांनी राजीनामा द्यायची गरज नाही। सत्ताधारी आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ते सरकार पाडू दाखवावं किंवा सरकारला धमकी द्यावी। सरकारनं हे सगळं करू नये। माझ्यासारख्या मी मंत्री असताना गुणगवारीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात 27 वर्षानंतर सुप्रीम कोर्टात जाऊन ते केस जिंकून आणू शकतो, हे समाजाने सुद्धा विचार करण्याची गरज आहे। सगळेच आमदार त्या प्रकारचे आहे असं नाही। आम्ही गेले अनेक वर्ष 40-42 वर्ष याच्यावर काम करतोय। निश्चितपणे धनगरांना आरक्षण मिळायचं नाही मिळायचं हा वेगळा विषय, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, ते निर्णय घेतील। पण सरकारने धनगरांनाही फसवायला नको आणि आदिवासींनी खवळून जायची काय गरज नाही। आज GR काढतील, फक्त ते GR याच्यातही काढतायत की धनगरांची मतं घेण्यासाठी, परंतु याच्यात एक जे काय असेल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जो काय निकाल देतील तो आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल आणि निश्चितपणे सरकारचा निषेध केला पाहिजे आणि समाजाने जागृती ठेवली पाहिजे, एवढंच मी म्हणेन।